हाय फ्रेंड, स्वागत आहे आपलं स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आवळ्याचा खूपच छान असा मुरब्बा बघणार आहोत किंवा मोरावळा पाहणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे फ्रेश अर्धा किलो आवळे घेतले होते। छान असे आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत। आवळ्यांना अजिबात कुठेही डाग नाही। आवळे खाल्लेले आपल्यासाठी खूपच छान असतात, त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते बघा। अशा प्रकारे मी छान असे धुवून घेतले आहेत। बघू शकता आपण स्वच्छ केले आहेत, अजिबात त्याला डाग वगैरे नाहीत। अशा प्रकारे मी घेतले आहेत। त्यानंतर आपण ते स्वच्छ कपड्याने ते पुसून घेणार आहोत, कारण आपण कुठलाही पदार्थ बनवताना जो आपण साठवून ठेवतो तो त्याला पाण्याचा स्पर्श नाही झाला तर आपलं जे बनवतो ते जास्त दिवस टिकतं। अशा प्रकारे आपण स्वच्छ कोरडे आवळे करून घेतले आहेत बघा। खूप सुंदर होते, अगदी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल बघा। हे बघा, खूप छान असे स्वच्छ करून घेतले आहेत। त्यानंतर मी किसणीने किसून घेणार आहे। जेवढं तुम्हाला मोठं बारीक हवं आहे किस त्या प्रमाणात तुम्ही किसणी घेऊ शकता। मी मध्यम घेतली आहे, जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही। हे बघा, अशा प्रकारे खूप सुंदर होतो आणि महत्त्वाचं म्हणजे चव तर एक नंबरच लागते। एकदा अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला जर आवळे मिळाले तर। आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही। आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। पूर्ण पाहण्यासाठी पैसे लागत नाही। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे आणि कमेंट करायची आहे आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही। लाईक, कमेंट आणि हाईप करायला पैसे लागत नाही, पण छान असं मोटिवेशन मिळतं आम्हाला। हे बघा, अशा प्रकारे आपण किसून घेणार आहे। सर्व आवळे मी किसून घेतली आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये आपण ते किसलेले आवळे आहे ते ट्रान्सफर करून घेतले आहेत बघा। मी जास्त प्रमाणात बनवला नाही, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता। त्यानंतर त्यामध्ये मी तूप टाकणार आहे। तुपाने छान अशी चकाकी येते। आणि 1 वाटी छोटीशी साखर टाकणार आहे। सॉरी, 2 वाट्या टाकल्या आहेत मी, म्हणजे छोटी चमचे आपले। आणि छान असं आपण हलवून घेतोय बघा। जेवढं तुम्हाला गोड हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। मी छोट्या वाट्या म्हणजे आपले पोह्याचे चमचे 2 वाट्या साखर टाकली आहे आणि आपण झाकून ठेवतोय 5 मिनिटासाठी। हे बघा, झाकण काढल्यानंतर छान असं आपलं शिजलं आहे। 5 मिनिटानंतर बघू शकता आपण साखर पूर्ण विरघळली आहे आणि आपला जो मोरावळा आहे तो छान असा शिजून निघाला आहे बघा। कलर पण किती सुंदर आला आहे। तुम्ही इथे साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरी चालेल। बघा किती सुंदर झाला आहे। तुम्हाला मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून दाखवते। अगदीच तोंडाला चव आणणारा पदार्थ आहे। पुरट, आंबट, गोड खूप सुंदर लागतो बघा। अशा प्रकारे तुम्ही साखरेचा मोरावळा करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला ते सांगायला विसरायचं नाही। रेसिपी जरी आवडली तर पटकन एक लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। खूप सुंदर अशी रेसिपी। माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। स्वस्थ रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीसाठी तयार।